नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. व्हॉट्सअप ॲपने अलीकडे एक नवीन फीचर जाहीर केलं आहे, युजर नेम फीचर. आतापर्यंत आपण व्हॉट्सअप ॲप फक्त मोबाईल नंबरच्या साहाय्याने वापरत होतो, पण आता युजर नेम आल्यामुळे हे सगळं बदलणार आहे. पण या नवीन फीचरवर भारत सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि तातडीने मेटाला, व्हॉट्सअपची जी मूळ कंपनी आहे, नोटीस पाठवून हे फीचर सध्या भारतात होल्डवर ठेवण्यास सांगितलं आहे. नक्की काय आहे हे फीचर? सरकार का घाबरत आहे आणि यामुळे आपलं खरंच नुकसान होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर आता तुम्हाला कोणाशीही चॅट करण्यासाठी तुमचा पर्सनल मोबाईल नंबर देण्याची गरज पडणार नाही. तुम्ही एक युनिक युजर नेम, उदाहरणासाठी @राहुल 1234 तयार करू शकाल. जसे आपण टेलिग्राम किंवा इन्स्टावरती करतो तसंच हे काम करेल. मेटाचं म्हणणं आहे की हे प्रायव्हसीसाठी खूप चांगलं आहे. समजा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटलात किंवा एखाद्या कम्युनिटी ग्रुपमध्ये सामील झालात तर तुम्हाला तुमचा खाजगी नंबर शेअर करावा लागणार नाही. हे नक्कीच एक मोठं अपडेट वाटतं, कारण सध्या नंबर शेअर करणं हे अनेकदांना असुरक्षित वाटतं. आता प्रश्न येतो की एवढं चांगलं वाटणारं फीचर सरकारनं का थांबवलं? बघा, भारत सरकारच्या मेटाला 3 दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. सरकारची मुख्य भीती म्हणजे सायबर फसवणूक. आपल्या देशात आधीच डिजिटल अरेस्ट प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सरकारला भीती आहे की जर युजर नेमचा वापर करून कोणी बनावट प्रोफाईल तयार केला तर गुन्हेगारांना पकडणं कठीण होईल. जर एखाद्याने दिल्ली पोलीस किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने युजर नेम बनवून कोणाला मेसेज केला तर सामान्य लोकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे की सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम असल्याशिवाय हे फीचर लॉन्च होऊ नये. आता हे फीचर फायद्याचं आहे की नुकसानीचं? आधी फायदे बघूया. पहिलं म्हणजे प्रायव्हसी, तुम्हाला नंबर लपवता येईल. दुसरं म्हणजे बिझनेससाठी सोयीचं, दुकानदार किंवा छोटे व्यावसायिकांना ग्राहकांना त्याचा नंबर न देता फक्त युजर नेम देऊ शकतील. पण याचे धोके मोठे आहेत. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे बनावट ओळख. आजकाल लोक सहजपणे फिशिंगचे बळी ठरतात. युजर नेममुळे हे प्रकार वाढू शकतात. दुसरं म्हणजे नंबर ट्रेस करणं सोपं असतं, पण युजर नेमच्या आड लपलेल्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं पोलिसांना एक मोठं आव्हान ठरेल. मेटाने जरी असं म्हटलं की युजर नेमच्या मागे फोन नंबर लिंक असेलच आणि सुरक्षित अनेक थर असतील, तरीही सरकारच्या चिंतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मित्रांनो, निष्कर्ष असा आहे की हे फीचर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असलं तरी आपल्या देशातील सध्याच्या सायबर सुरक्षतेची परिस्थिती पाहता हे एक दुधारी तलवार ठरू शकतं. तुम्ही काय विचार करता? तुम्हाला वाटतं का की युजर नेम फीचर आपल्या प्रायव्हसी वाढेल की सायबर गुन्हेगार वाढतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.